शाळेत जातो ना? 4 लाईन शिकवतो. हा, मी इंग्लिश शाळेत जातो तर मला इंग्लिश शिकव. मला इंग्लिश येत नाही. शिकव चल. I am the best. I am the best. I am the best. I can do it. I can do it. God is always with me. God is Always. God is Always always with me. with me. God is always with me. With me. God is always with me. Always with me. इंग्लिश शिकणं एवढं अवघड असते काय माहिती का स्वामी? आम्हाला उलट सोपं शिकवलं होय की ताई? हा, सोपं असतं, लय सोपं असतं. God is always with me. बरोबर. God is always with me. आलं का? होय ग. God is always with me. With me. With me. हा. आला. आता दुसरं इंग्लिश शिकले बघा मी. माझ्या पोराने इंग्लिश शिकवलंय. हा, चौथीला आहे. हा, चौथीला. पोरग तिसरीला. चौथीला कुठं? चौथी लाईन. हा, चौथी लाईन शिकलाय ती. तू शिकवलं मला आहे का नाही? मी शिकवतो आता. मग शिकव ना. काय होती? With me. God is always with me. God is always with me. Always with me. Always with me. पुढचं काय होतं? Today is my day. Today is my day. Today is my day. चिक्कू दादा बघा माझा इकडं अभ्यास घेतोय. ह्यानं शाळेतून आलाय आणि दीदी आली नाही अजून. हे बघा आता आली दीदी येताना बघा मला खायला काहीतरी घेऊन आली, कारण जुलाब झाल्यामुळे मी काही खाल्ले पण नव्हते. सकाळी थोडंसं खाऊन औषध पिलं होतं, तर ती येताना बघा लस्सी घेऊन आली माझ्यासाठी. 2 घेऊन आली आणि एवढे गार आहेत ना ते. बाहेर एवढी थंडी आहे आणि येताना अजून तिनं लस्सी आणली. तर मी त्याला बघूनच मला हातपाय थरथर करायला लागले, एवढं गारटं आहे ते. दीदी म्हणायला लागली मम्मी खा की ग थोडं तरी काहीतरी. त्याच्यामुळे ती म्हणते खाऊन घे थोडं गार लागन. पण मला काय होईना गेलं ते खायला, कारण म्हणलं काहीतरी जेवण बिवून घेऊन जरा मला औषधं पिते. ती म्हणते मम्मी तू फिशीन म्हणून मी आणलं तर तू काय फितच नाही बाई, मला माहीतच नाही तुला जुलाब लागलेलं म्हणत होती ती. कारण ती लवकर जाते त्यामुळे तिला काय माहीत नाही. आणि सकाळचा व्हिडिओ ज्यांनी बघितला नसेल प्लीज नक्कीच बघा. आणि त्या सकाळच्या व्हिडिओची मी खाली लिंक दिली आहे बघा. त्या व्हिडिओमध्ये दिले मी. माझं काहीच कामधंदे काहीच नाही आवरलेलं, घरामधलं सगळं जिथलं तिथं पडलं आहे अजून बी. आता म्हणलं ही जरा असं काहीतरी खाऊन घेऊन औषध पिते आणि कामाची तयारी करते. कामाला तर बघा 1:30 वाजले, तरी पण दुपारचे 1:30 वाजले तरी माझं काही कामधंदा झालेला नाही आहे. तर म्हटलं आता लस्सी आणलीच आहे, तर म्हटलं बघू थोडीशी काढून पिऊन बघते. मिनी ब्लॉग माझा कसा वाटला नक्कीच सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.